श्री शिवाय नमस्तुभ्यं मित्रांनो, शिवशक्ती भक्तिपथ या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आहे गुरुपुष्य योग, जो पितृपक्षात येतो आहे। या दिवशी केलेले शिवपूजन, तर्पण आणि दान फक्त पुण्य नाही तर पूर्वजांचा आशीर्वादही देते। चला महादेवाच्या चरणी अर्पण करूया श्रद्धा आणि कृतज्ञता। ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, आज आपण विशेष प्रसंगाविषयी जाणून घेऊया। गुरुपुष्य योग आणि त्याचे पितृपक्षातील महत्त्व। गुरुपुष्य योग हा कालखंड अत्यंत शुभ मानला जातो। ज्या दिवशी गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात, त्या दिवशी प्रत्येक कार्याला चिरस्थायी शुभफल मिळते। या दिवशी सोनं, धान्य, नवीन वस्तू खरेदी तसेच पूजा, जप, तप आणि दान केल्याने अनंत गुणी पुण्य लाभते। आणि यावेळी सुरू आहे पितृपक्ष। आपल्या पूर्वजांना स्मरण, तर्पण आणि श्राद्ध करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा पवित्र काळ। गुरुपुष्य योग जर पितृपक्षात येतो तर त्याचे महत्त्व आणखी वाढते, कारण या दिवशी केलेले तर्पण, दान आणि शिवपूजा थेट पितरापर्यंत पोहोचते आणि त्याचे आशीर्वाद घरात सुख समृद्धी नांदते। त्यामुळे उद्या येणारा गुरुपुष्य योग हा केवळ एक शुभ मुहूर्त नाही, तर पूर्वजांना कृतज्ञतेने वंदन करण्याचा आणि महादेवाच्या चरणी अर्पण करण्याचा पवित्र अवसर आहे। चला तर मग या विशेष योगात आपण सर्वांनी मन, वाणी आणि कृतीने श्रद्धा जागवूया आणि पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करूया। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। पसंत पडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।